सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार। स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पोषण ट्रॅकर मार्फत जे अपडेट 23.6 आपणास उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यामध्ये आपणास FRS ची प्रक्रिया सोपी करण्यासाठी काही बदल उपलब्ध करून दिले आहेत। तर ते कोणते बदल आहेत, तसेच FRS च्या प्रक्रियेमध्ये कोणते चेंज केले आहेत, तसेच जे बालके स्वआधाराने व्हेरीफाय होती त्या बालकांची FRS ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपणास काही अडचणी येत होत्या, म्हणजे की त्यांची प्रक्रिया आपण पूर्ण केली असेल तरीही ती पुन्हा पूर्ण करण्यासाठीचे आपणास पर्याय उपलब्ध होत होते। आणि आपण जेव्हा ती प्रक्रिया पुन्हा करण्यास सुरुवात करू त्यावेळेस पूर्ण स्क्रीन ही पांढरी होत होती। तर तो देखील त्रुटी यामध्ये दूर करण्यात आली आहे पोषण ट्रॅकर अपडेट 23.5 मध्ये 23.6 मध्ये। तर चला आपण FRS ची प्रक्रियेमध्ये कोणते बदल केले आहेत व FRS आता आपण कशा प्रकारे करणार आहोत हे पाहूया। तर पहा, हे सुरुवातीचं बालक जे आहे ते स्वआधाराने व्हेरीफाय होतं। तर याची जी स्वआधाराने व्हेरीफाय असणारी बालकं होती त्याची प्रक्रिया आपण पूर्ण केल्यानंतर ही आपणास त्यांची प्रक्रिया KYC तसेच फोटो कॅप्चरचे ऑप्शन आपणास उपलब्ध होत होते। तर आपण आता पोषण ट्रॅकर अपडेट 23.6 नुसार याच्यामध्ये कोणते पर्याय उपलब्ध होत आहेत मी तुम्हाला दाखवते। तर पहा, इथे आपणास त्यांची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर लाभार्थीच्या जे आधार व्हेरिफिकेशन झालं आहे, म्हणजे त्यांच्या प्रोफाईल ज्या आधारने व्हेरीफाय झाली आहे त्या लाभार्थ्याचा इथं आपणास फोटो दिसत आहे आणि त्याच लाभार्थ्याचा आपणास फोटो घ्यायचा आहे। म्हणजे त्यांची प्रक्रिया जी आहे FRS ची म्हणजे फोटो कॅप्चरची प्रक्रिया व KYC चा डेटा सेव्ह होत नव्हता, तो आता सेव्ह होत आहे व जो त्यांच्या आधारशी जोडलेला फोटो आहे तो इथं आपणास दाखवत आहे व त्याच लाभार्थ्याचा आपणास आता फोटो पुन्हा घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आपणास हा जो पर्याय इथं दिसत आहे कॅप्चर, इथं जायचं आहे व पुन्हा याच लाभार्थ्याचा आपणास फोटो घ्यायचा आहे। म्हणजे त्या लाभार्थ्याची आपणास फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, कारण त्यांचं फेस कॅप्चर आणि KYC आपण पूर्वीच पूर्ण केलं होतं, परंतु हे बालक स्वआधाराने व्हेरीफाय असल्यामुळे त्या बालकांच्या FRS च्या प्रक्रियेमध्ये काही पोषण ट्रॅकर मध्येच त्रुटी असल्यामुळे आपणास तो डेटा सेव्ह झालेला दाखवत नव्हतं। परंतु या अपडेटनुसार आता आपणास जर आपण त्यांची प्रक्रिया पूर्वी पूर्ण केली असेल तरी देखील इथं लाभार्थीचा आपणास फोटो दिसत आहे। आणि पुन्हा एकदा आपण कॅप्चर या ऑप्शनवरती गेल्यानंतर जेव्हा याच लाभार्थीचा फोटो घेणार आहोत तेव्हा आपली फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे व शेवटचा जो टप्पा आहे म्हणजे शेवटची जी प्रक्रिया आहे ती मोबाईल व्हेरिफिकेशनची ती पूर्ण होणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हा जो फोटो आहे हा फोटो घेतल्यानंतर आपल्या पुढे कोणते ऑप्शन उपलब्ध होणार आहेत। तर थांबा, माझ्याकडे एक बालक आहे असं की ज्याचा फोटो देखील घेतलेला आहे, मी तुम्हाला ते बालक दाखवते। तर पहा, अशा प्रकारे आपणास इथं दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत। म्हणजे त्यांच्या आधार डेटाबेसवरचा हा फोटो आहे, सुरुवातीचा जो फोटो आहे हा त्यांचा आधार डेटाबेसचा फोटो आहे हा। म्हणजे आपण या पालकाची आधार व्हेरिफिकेशन त्याच्या प्रोफाईलमध्ये केला आहे आणि त्या पालकाचा आधार डेटाबेसचा जो फोटो आहे तो इथं दाखवत आहे। तसंच या लाभार्थ्याचा जो फोटो आहे आपण पूर्वी घेतलेला, म्हणजे FRS ची प्रक्रिया पूर्ण करताना जो घेतलेला फोटो आहे हा फोटो इथं दाखवत आहे। आणि जेव्हा आपण इतर लाभार्थ्याचाही फोटो कॅप्चर पाठीमागच्या लाभार्थ्यांना मी दाखवलं त्यावेळेस देखील आपणासमोर असेच दोन फोटो येणार आहेत की एक जो आहे तो आधार डेटाबेसचा आणि एक जो आहे तो फोटो कॅप्चरमध्ये आपण फोटो कॅप्चर केलेला। तर आपणास पुन्हा पुढे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत, ते म्हणजे फोटोचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आपणास। इथं दिसत आहे आपणास फोटोचं व्हेरिफिकेशन आणि रिकॅप्चर, म्हणजे फोटो आपणास एकतर पुन्हा काढायचा आहे किंवा आपणास फोटो हा जो काढलेला आहे तो व्हेरीफाय करायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवते हा फोटो व्हेरीफाय करून, त्यानंतर हा फोटो व्हेरीफाय होतो का किंवा फोटो व्हेरिफिकेशनसाठी काही अडचणी येतात किंवा काही नोटिफिकेशन येते हे आपण पाहूया। तर मी हा फोटो व्हेरीफाय करते। मी फोटो व्हेरीफाय या ऑप्शनवरती गेले आहे, पर्यायावरती क्लिक केलेला आहे। तर पाहूया आपण हा फोटो व्हेरीफाय होतो का। तर पहा,
हा फोटो व्हेरीफाय झालेला नाही आहे, अयशस्वी अशी नोट आलेली आहे। तर याची काही कारणं आहेत ते देखील इथं दिले आहेत की म्हणजे तुमचा फोटो व्हेरीफाय का झालेला नाही ते। म्हणजे या फोटोमध्ये जो याचं पहिलं जे कारण इथं दाखवत आहे ते म्हणजे ह्याचं जे ॲपेरन्स म्हणजे डिस्टन्स आहे ते खूप जास्त झाला आहे फोटो कॅप्चर करताना। हा जो आहे तो फोटो जवळून एकदम फेसचा क्लिअर दिसत आहे आणि याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स जास्त आहे आणि म्हणजे फेस यांचा क्लिअर दिसत नाही, असं या फोटोचं व्हेरिफिकेशन न होण्यापाठीमागचं कारण दाखवलं आहे। आणि हा येथे दुसरा जे आहे ते म्हणत आहे की फोटो कॅप्चर म्हणजे आता सध्या करंटली हा फोटो घेतलेला नाही आहे। तर बरोबर आहे, हा फोटो आता सध्या घेतलेला नाही आहे, कारण की हा जो फोटो आहे तो फेस ऑथेंटिकेशनसाठी घेतलेला आहे, परंतु पाठीमागच्या वेळेस घेतलेला आहे जेव्हा की स्वआधारने व्हेरीफाय असणाऱ्या बालकांचं जे प्रॉब्लेम होता तेव्हा घेतलेला आहे। परंतु हा इमेज जी आहे ती सेव्ह झाली होती, परंतु ही मॅच होत नाही आहे, व्हेरीफाय होत नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सर्व लाभार्थ्याचे फोटो घ्यायचे आहेत आणि घेताना तुम्ही अशी काळजी घ्या की फक्त तुम्ही फेस कॅप्चर करत असताना फक्त लाभार्थ्याचा फेस घेता येईल अशी काळजी घ्या, कारण पूर्ण फोटो लाभार्थ्याचा घेऊ नका, कारण की तो मॅच होणार नाही आहे। इथं पहिलंच दाखवत आहे कारण की हा जो आधार डेटाबेसचा फोटो आहे तो एकदम फेसचा डिस्टन्स दाखवत नाही कॅमेऱ्यामधला आणि याच्यामध्ये कसं दूरवरून फोटो घेतलेला आहे व फेस जो आहे तो क्लिअर दिसत नाही आहे। तर आता इथून पुढे तुम्ही फोटो जे आहे फेस ऑथेंटिकेशनसाठी घेताना एवढी दक्षता घ्या की फक्त त्या लाभार्थ्याचा तुम्हाला चेहरा फोकस करायचा आहे व चेहरा एकदम जवळून त्याचा फोटो घ्यायचा आहे। तर आपण अशा प्रकारे जर आपण फोटो घेतला तर या लाभार्थ्यांचं फेस ऑथेंटिकेशन पूर्ण होणार आहे व फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। ही 4 टप्प्याची प्रक्रिया आहे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आणि 2 प्रक्रिया आपण पहिल्याच पूर्ण केल्या आहेत। फक्त आपणास स्वआधारने व्हेरीफाय असणाऱ्या बालकांसाठी 2 प्रक्रियेसाठी अडचणी येत होत्या, ती म्हणजे फेस ऑथेंटिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन यासाठी। तर आपणास आता हा जो फेस कॅप्चर आणि KYC या प्रक्रिया आपण अगोदरच या लाभार्थ्यांच्या पूर्ण केल्या आहेत, परंतु आता आपणास काय करायचं आहे, त्या लाभार्थ्यांचे फोटो घ्यायचे आहेत व फोटो घेतल्यानंतर तुम्हाला मी या लाभार्थ्याचं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला रिकॅप्चर म्हणजे पुन्हा फोटो काढण्यासाठी व व्हेरीफाय फोटो असे 2 ऑप्शन उपलब्ध होणार आहेत। तर तुम्हाला फोटो कॅप्चर करा व फोटो कॅप्चर केल्यानंतर देखील तुम्हाला फोटो व्हेरिफिकेशनचं इथं ऑप्शन उपलब्ध होणार आहे। तर तुम्ही या सर्व लाभार्थ्यांचा तुमच्या फोटोचं व्हेरिफिकेशन करून घ्या आणि फोटो काढताना काळजी घ्या, म्हणजे फेसचाच फोटो घ्या फक्त आणि जवळून फोटो घ्या। त्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल। फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शेवटची प्रक्रिया म्हणजे मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती OTP जाईल, तो OTP तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमची FRSची पूर्ण प्रक्रिया होणार आहे। आणि आपण पूर्वीचं जे केलेलं काम आहे स्वआधारने व्हेरीफाय असणाऱ्या बालकांचं, तर त्या सर्व बालकांचं डेटा हा क्वेश्चन ट्रॅकर आता आपल्याला दाखवत आहे। मी तुम्हाला आणखीन एक माझं बालक घेऊन दाखवते की ज्याचं आपण स्वआधारने व्हेरीफाय असणारे बालक आहे आणि त्यांची आपण KYC कोणत्या पालकाची केली आहे व कोणाचा फोटो घ्यायचा आहे ते देखील आपल्याला इथं त्याला THR वाटपामध्ये गेल्यानंतर दाखवत आहे। पुढे जा, ॲक्सेप्ट करा, यानंतर पहा आपणास सर्व बालकांपुढे आपणास KYC या व्यक्तीची केली आहे व फोटो हा याच व्यक्तीचा घ्यायचा आहे जी बालका स्वआधारने व्हेरीफाय आहेत। तर या प्रक्रियेमुळे आपणास काय होणार आहे की आपणास हा प्रश्न नाही आहे की आता आपण फोटो कोणाचा घ्यायचा आहे, तर आपणास इथं ज्या व्यक्तीचा फोटो त्यांच्या प्रोफाईलमध्ये THR वाटपासाठी गेल्यानंतर दिसत आहे त्याच व्यक्तीचा आपणाला पुन्हा फोटो घ्यायचा आहे व दोन्ही फोटोचं व्हेरिफिकेशन करून शेवटचा OTP पाठवून ही FRSची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। व फोटो घेताना हे देखील लक्षात घ्यायचे आहे, पहा इथं सुद्धा पूर्ण फोकस हा तिच्या या व्यक्तीच्या या लाभार्थ्याच्या पूर्ण फेसवरती आहे, म्हणजे फेस जवळून आणि एकदम क्लिअर दिसत आहे। अशाच प्रकारे तुम्ही फोटो घ्या जेणेकरून तुमचा फोटो हा व्हेरीफाय होईल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सर्व लाभार्थ्याची फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। तसेच KYCची जी प्रक्रिया आहे यामध्ये पूर्वीची जी प्रक्रिया होती त्याचप्रमाणे
KYCची प्रक्रिया आपणास पूर्ण करायची आहे. KYCसाठी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. त्या आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांना OTP जाणार आहे आणि OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर KYC पूर्ण होणार आहे. फक्त हे जे काम आहे ते स्वआधारने व्हेरीफाय असणाऱ्या बालकांच्या जे आपणास प्रॉब्लेम येत होते ते या अपडेट 25.6 मध्ये पूर्णपणे दूर करण्यात आले आहेत. तर आता आपण सर्व लाभार्थ्यांचे FRSची प्रक्रिया सहज पूर्ण करू शकू. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.